Hello friends, I am Dr. Rahul Deshpande. Today we are going to take a tour into the world of microbiology, where we will study different aspects of the microbes such as their types, size, shapes and overall life cycle. So what are the microorganisms? हे असे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांना आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत, तर आपल्या उघड्या डोळ्यांसमोर मायक्रोस्कोप असेल तरच आपण यांना पाहू शकतो. मित्रांनो, आपण ऐकलं असेलच की मायक्रोबायोलॉजी ही सायन्सची एक अशी शाखा आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास केला जातो. यामध्ये त्यांची वाढ करणे, त्यांचा रोगांशी असलेला संबंध आणि काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या आपल्या आवश्यक प्रॉडक्ट तयार करण्यासाठी कसा वापर करू शकतो याचा अभ्यास करणे यालाच मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. आता आपण मायक्रोब्सचे प्रकार पाहूयात. मुख्यत्वे त्यांचे बॅक्टेरिया, अल्गी, फंजाय, प्रोटोझोआ आणि व्हायरसेस असे वेगवेगळे प्रकार पडतात. सर्वात प्रथम आपण बॅक्टेरियाविषयी माहिती पाहूया. बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय असतात, जे की हे वनस्पती किंवा प्राणी हे दोन्ही प्रकारामध्ये मोडत नाहीत. ते सहसा काही मायक्रोमीटर लांबीचे असतात आणि लाखोंच्या संख्येने एकत्र समुदायात राहतात. 1 ग्रॅम मातीमध्ये साधारणतः सुमारे 40 बिलियन बॅक्टेरिया असू शकतात. ताज्या पाण्यात सुद्धा 1 ml मध्ये 10 दशलक्ष बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरियाज हे हवा, पाणी आणि मातीत सुद्धा आढळून येतात. बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर हे सिंपल असतं. शेप वाईज बॅक्टेरियाज हे 3 प्रकारात सापडतात. रॉड शेप, यालाच आपण बॅसिलाई म्हणतो. स्पेरिकल, यालाच आपण कोकाय म्हणतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे स्पायरल किंवा याला आपण स्पिरिलिया असं पण म्हणतो. खालच्या इमेजमध्ये आपण पाहू शकतो की रॉड्स, कोकाय हे 1, 2 किंवा अनेक सेल्स एकत्र असे आपण आढळू शकतात किंवा त्यांना आपण तसं ऑब्झर्व करू शकतो. पुढचा प्रकार आहे अल्गी. ह्या युनिसेल्युलर वनस्पती युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. यांना रूट्स, शूट्स किंवा लीव्ज नसतात, परंतु फोटोसिंथेसिस करण्यासाठी क्लोरोफिल आणि इतर रंगद्रव्य याच्यामध्ये उपलब्ध असतात. युनिसेल्युलर अल्गी बहुतेक वेळा पाण्यात, विशेषतः प्लॅन्क्टनमध्ये वारंवार आढळून येतात. पुढचा प्रकार आहे फंजाय. फंजाय, ज्याला आपण बुरशी म्हणतो, हे एक प्रकारचे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजेच त्यांच्या पेशींमध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स आणि क्लिअरली डिफाईंड न्यूक्लियस असते. बहुतेक वेळा बुरशीचे मुख्य शरीर दंड, शाखा सामान्यतः रंगहीन म्हणजे कलरलेस धाग्यांपासून बनलेले असतात, ज्याला हायफी असे म्हणतात. प्रत्येक बुरशीमध्ये या हायफीची संख्या भरपूर असते. सर्व मायसेलियम नावाचे गुंतागुंतीचे वेब तयार करण्यासाठी एकमेकांमध्ये हे गुंतलेले असतात. त्यांनी वनस्पती आणि प्राण्यांच्या कचऱ्यापासून अन्न मिळते. पुढील प्रकार आहे प्रोटोझोआ. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. ते वेगवेगळ्या आकारात असू शकतात आणि ते अमिबा ते परफेक्ट शेप असणाऱ्या पॅरामेशियम अशा विविध आकारात आढळून येतात. हे ऑर्गॅनिझम्स ताजे पाणी, सागरी वातावरण आणि माती यासह विविध प्रकारच्या आर्द्र वस्तीमध्ये हे राहतात. प्रोटोझोआ हे पॅरासाइट्स असतात. पॅरासाइट्स म्हणजे काय, तर असे जीव जे दुसऱ्या जीवामध्ये राहतात आणि त्याच जीवाला हानी पोहोचवतात, याला पॅरासाइट्स म्हणतात. पुढील प्रकार आहे व्हायरसेस. व्हायरस एक लहान परजीवी आहे जो स्वतःचे पुनरुत्पादन म्हणजेच रिप्रोडक्शन करू शकत नाही. एकदा एखाद्या सेन्सिटिव्ह सेलला संसर्ग झाल्यास एक विषाणू
त्याच सेल मशिनरीला अधिक व्हायरसेस तयार करण्यासाठी निर्देशित करू शकतो. बहुतेक व्हायरसेसमध्ये त्यांचे जेनेटिक मटेरियल म्हणून एकतर RNA किंवा DNA असतात. न्यूक्लिक ॲसिड हे सिंगल किंवा डबल स्ट्रँडेड असू शकतात. व्हायरसेस लिव्हिंग फॉर्ममध्ये असतील तर पुढील प्रमाणे ॲक्ट करतात. होस्ट सेलमध्ये प्रवेश करतात, त्यानंतर होस्ट सेल मशिनरीचा ताबा घेतात आणि मल्टिप्लिकेशन करतात. त्यानंतर स्वतःची संख्या वाढवतात. त्यानंतर इन्फेक्टेड होस्ट सेल ही फुटते, रप्चर होते आणि नंतर इतर सेल्सला ते इन्फेक्ट करतात आणि त्यानंतर तो व्यक्ती आजारी पडतो. अशा प्रकारे व्हायरल इन्फेक्शन हे वाढत जाते किंवा त्याचा प्रसार जो आहे तो अशा प्रकारे होतो. आता आपण हार्मफुल आणि युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सबद्दल माहिती पाहू. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे फक्त हार्मफुलच असतात असे नाही, उलट जास्तीत जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे युजफुल असतात. कोलाय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, स्ट्रेप्टोकोकस म्युटंट्स, साल्मोनेला, एंटेरिक अँड इतर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तसेच सॅकरोमायसिस सर्व्हिसी, ॲस्परजिलस ओरायझी असे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण आपल्याला आढळून येतात. आता आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स विषयी बघू. दैनंदिन जीवनात आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा उपयोग करीत असतो. दही बनवणे, ब्रेड तयार करताना पण ईस्ट या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचाच आपण वापर करत असतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा मेडिसिनल वापर पण आपण करू शकतो. अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम हाच मोठा सोर्स आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर शेतातील सॉईल फर्टिलिटी वाढवण्यासाठी पण करता येतो. बायो फर्टिलायझर्स तयार करून सॉईल फर्टिलिटी आपण वाढवू शकतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे वनस्पती आणि डेड ॲनिमल्सचे वेस्ट कुजवतात आणि त्याचे रूपांतर साध्या पदार्थात करतात. हेच पदार्थ पुन्हा इतर वनस्पती आणि प्राणी वापरतात. अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे हानिकारक आणि स्मेली पदार्थांची निकृष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि त्याद्वारे वातावरण स्वच्छ होऊ शकते. वॅक्सिन तयार करण्यासाठी मृत किंवा निष्क्रिय झालेल्या सूक्ष्म जंतूंपासून तयार केल्या जातात, ज्यामुळे ते रोग होऊ शकत नाहीत. लसीतील अँटीजन ही रोगास कारणीभूत सूक्ष्मजंतूंच्या पृष्ठभागावरील अँटीजन सारखीच असते. ही लस शरीरात लसीमधील अँटीजन विरुद्ध अँटीबायोटिक्स तयार करण्यास उत्तेजित करते. यीस्ट हा वाईन, बियर आणि इतर अल्कोहोल ड्रिंक्सच्या उत्पादनात मुख्य फर्मेंटर करणारा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. फळांमध्ये असणारी शुगर फर्मेंट करून कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतरित करण्याचे काम यीस्ट करते. वाईनसाठी द्राक्ष, बियरसाठी बार्ली अशा पदार्थांचे फर्मेंटेशन करून अल्कोहोल तयार केले जाते. यीस्ट हे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे एक उदाहरण आहे. यीस्ट ही एक प्रकारची बुरशी आहे. ब्रेड बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. ब्रेडमध्ये जे एअर स्पेसेस असतात ते यीस्टमुळे तयार होतात. यीस्ट जेव्हा पिठावर कार्य करते तेव्हा हवा मोकळी होते आणि कार्बन डायऑक्साईडमुळे ब्रेडमधील एअर स्पेसेस तयार होतात. याचाच अर्थ हा आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण श्वास घेतात. बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे मृत जीव कुजतात आणि नैसर्गिक खत तयार होते. काही बॅक्टेरियाचा वापर चीज तयार करण्यासाठी पण केला जाऊ शकतो. काही बॅक्टेरियाचा वापर करून अँटीबायोटिक्स सुद्धा तयार केले जातात. हार्मलेस मायक्रो ऑर्गॅनिझम्स विषयी बघू की ज्याच्यापासून वस्तू खराब होतील पण त्याच्यापासून जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही.
शरीरात प्रवेश करणारे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आजार तयार करू शकतात, परंतु त्यामुळे त्या बाकीच्या जीवाला धोका नसतो. दूषित अन्न खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. दातांमध्ये अडकलेल्या अन्नकणांवर ॲक्ट केल्यामुळे ॲसिड्स तयार होऊ शकतात, ज्यामुळे दात किडू शकतात. बॅक्टेरिया किंवा बुरशींमुळे अन्न खराब होऊ शकते, परंतु यापैकी कोणत्याही प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. काही रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहज पसरतात, त्यांना कॉन्टॅजियस डिसीज म्हणतात. इन्फ्लुएन्झा, गोवर, चिकन पॉक्स ही काही उदाहरणे आहेत. आता आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कोणत्या मार्गाने पसरू शकतात ते पाहूयात. एकमेकांचे उष्टे अन्न शेअर केल्यामुळे, शिंकल्यामुळे किंवा खोकल्यामुळे, शारीरिक संबंध असल्यामुळे, माशी किंवा डास यासारख्या कॅरियर्समुळे पण इन्फेक्शन पसरू शकतात. दूषित रक्त दिले गेल्यामुळे पण आजार पसरू शकतात. आता आजार पसरू नयेत यासाठी आपण कोणकोणती खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल पाहूया. अन्नपदार्थ हाताळताना आपले हात स्वच्छ धुतलेले पाहिजेत. खास करून टॉयलेटला जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत. उकळलेले स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरले पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्यातील जंतू हे मारले जातात व हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित होते. शिंकताना किंवा खोकताना आपले तोंड व नाक हे झाकलेले पाहिजे, जेणेकरून आपल्या तोंडातील जंतू हे हवेत पसरणार नाहीत. आपल्या पर्सनल वस्तू जसे की टॉवेल, टूथब्रश, कंगवा किंवा साबण अशा वस्तू एकमेकांसोबत शेअर केल्यामुळे पण आजार पसरू शकतो. त्यामुळे या वस्तू शेअर करू नयेत. अशा प्रकारची काळजी जर आपण सर्वांनी घेतली तर आपण सुरक्षित आणि हेल्दी राहू शकतो. थँक्यू व्हेरी मच.